चला तर विनंती असेल या ठिकाणी हंसिका स्पोर्ट पिंपळगर आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग आपण त्वरितच लावायची आहे. चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण मॅचला सुरुवात करतोय आणि पुनश्च या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांची साथ लाभली त्याबद्दल सर्वांचं आपण मी राजू जाधव त्यांचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतोय. कारण की आता मात्र या ठिकाणी आपण वेग धारण करणार आहोत. सर्वप्रथम नक्कीच मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चे सर्व आयोजन करते सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीन की त्यांनी मला नक्कीच त्यांच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. आमचे अनिकेत धुमाळ, मयूर मगर, यश गायकर, उदय पोंडेकर, करण तसेच सर्व सहकारी असतील सर्वांचं धन्यवाद असेल. आणि आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे ऑनर तेजस भोईर, आमचे नीरज साळुंके आपलं देखील खूप खूप धन्यवाद असेल. राज जोशी, साहिल भोईर, त्याचप्रमाणे आमचे पंच आहेत योगराज भुटेरे, प्रवीण विशे, कुणाल भोईर, या सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. हा धन्यवाद नक्कीच त्यांनी देखील स्वीकारावा. त्याचप्रमाणे आमचे समालोचक साथी समालोचक वाईस ऑफ कोंडेरी, वाईस ऑफ टिटवाला, वाईस ऑफ कल्याण, वाईस ऑफ ठाणे, वाईस ऑफ महाराष्ट्र विश्वास केने, आपलं देखील खूप खूप धन्यवाद आहे. आणि जाऊया मित्रांनो आता मात्र या ठिकाणी आपण जातोय आता मॅचकडे. आणि सर्व घोडसईकरांचं देखील खूप खूप धन्यवाद आहे. कारण की सातत्यानं ह्या दुसऱ्या पर्वामध्ये त्यांनी मला समालोचन करण्याची संधी दिलेली आहे आणि असंच प्रेम राहू द्या सातत्यानं पुढील वर्षामध्ये देखील. चला तर या ठिकाणी मयूर मगर आपण इथे जॉईन व्हायचंय. सलामीची जोडी आपण पाहू शकाल या ठिकाणी मौसम पाटील फेम टीम अप्पा 11 बरोडी टीमच्या वतीनं धडाकेबाज विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय आणि त्याच्या सोबतीला बॅटर गिरीश भोईर, ही धीरज भोईरला आपण पाहू शकाल. धीरज आणि अजय मागील मॅचमध्ये तब्बल 47 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्षाचा पाठलाग अगदी या ओपनिंग जोडीने दमदार पद्धतीने सुरू ठेवला होता. परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र धीरजला परतावं लागलं. सो त्या अनुषंगाने या सर्व काही जबाबदारी अजयवरती आली आणि अजयने ती जबाबदारी स्वीकारत असताना मॅचला या टप्प्यावरती येऊन ठेवलेला आहे. इथून जर तुम्ही जिंकाल तर आई एकविरा सावध संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला 2 हात करावे लागतील आणि तिथून जिंकल्यानंतर भूमी 11 जय जोटिंग देवरुंग संघाच्या अगेन्स्ट सेमीफायनल नंबर 2 आणि तिथून जर तुम्ही जिंकलात तर वसत संघाच्या अगेन्स्ट अंतिम लढाई मेगा फायनल ग्रँड फिनाले तुम्हाला खेळावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हंसिका स्पोर्ट पिंपळघर टीम देखील कम नाहीये. ती टीम देखील इथे फिरण्याकरिता आलेली नाहीये. सर्व काही अस्त्र शस्त्र आता या मॅच मध्ये टाकले जातील. जाऊ या मॅचकडे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल अल्टी पलटी केलाय आणि चेंडू सीमा पार गेलाय. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग केली आज अजय पाटीलने.
दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाळे नाही जाते. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते, जी जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आणि एक अजून चौकार आपल्याला पाहायला भेटतोय अजयच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॅटिंग, धावसंख्या पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्यामध्ये उपस्थित होत आहे माननीय श्री अमित शेठ कारभारी, त्यांच्या समवेत प्रसाद किस्मतराव, तसेच कुमार ओमकार शेठ पातकर युवा उद्योजक, तसेच SKT ग्रुप अँड कंपनी महाराष्ट्र राज्य. स्वागतम स्वागतम. आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत SKT ग्रुप अँड कंपनी महाराष्ट्र राज्य, कुमार ओमकार शेठ पातकर युवा उद्योजक, तसेच माननीय श्री अमित शेठ कारभारी, तसेच प्रसाद किस्मतराव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए चार चांद, महफिल सवर गई. अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निकर गई. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहू शकाल आपल्या मंचावरती उपस्थित आहेत SKT ग्रुप अँड कंपनी महाराष्ट्र राज्य, कुमार ओमकार शेठ पातकर, तसेच आपण पाहू शकाल प्रसाद किस्मतराव आणि प्रथमेश कोर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. मान्यवरांच्या माहितीसाठी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला हंसिका स्पोर्ट पिंपळगर आणि दुसऱ्या बाजूला मौसम पाटील फेम टीम अप्पा 11 बरोडी, अशी ही लढाई. आणि सध्या तरी या मॅच मध्ये आपण पाहू शकाल मौसम पाटील फेम टीम अप्पा 11 भरोडी टीम करते चढाई. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकाल. या षटकामध्ये मात्र पहिल्या बॉलवरती चौकार पाहायला भेटला, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती देखील चौकार पाहायला भेटलाय. चौकारांची परिभाषा बोलली जात आहे. ओहो, इथे मात्र दिलं उत्तर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. फलंदाज अजय बॅक टू द डगा. चला, वेळ आपण जास्तीचा खर्च करू नका,
पंच देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की लवकरात लवकर सामना फिनिश होणं फार गरजेचं आहे. आलेल्या पाहुण्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करतोय आज या अंतिम दिवशी. मात्र या अंतिम सोहळ्यानिमित्त उपस्थित आहेत आपल्यामध्ये एसकेटी ग्रुप अँड कंपनी महाराष्ट्र राज्य तसेच युवा उद्योजक कुमार ओमकार शेठ पातकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल प्रसाद किस्मतराव आणि प्रथमेश कोर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती लागलेले तब्बल 14 आणि दुसरं षटक आता घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती हर्ष. अजय डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेला आहे. अजयच्या तोडी स्टोर बॅटर येणं मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं आहे आणि मोहित पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 2 ओव्हरची मॅच आहे. सो त्या अनुषंगाने आता हे अंतिम षटक आहे. हर्ष त्याच्या समोर धीरजला आपण पाहू शकाल. आतापर्यंत धीरजच्या बॅटमधून काहीशा धावा आल्या नाहीयेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्येच बॉल आहे, परंतु एक धावची त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आलेल्या पाहुण्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अर्पित श्रीमन चंद सुहासित फूल, भूल हो जाए क्षमा आप हमें करना जो हो जाए हमसे भूल. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हर्षचा पहिला बॉल इथे झाला. त्यांनी एक धाव इथे मात्र खर्च केली. धावसंख्या 15 वरती पोहोचले. मोहित आहे आता स्ट्राईकला. ओहो व्हाट अ बॉल. फलंदाज खिंडीच पकडला. वेटीच धरलं हो, त्याचं नव्हतं झालं आणि मोहितला देखील परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आता इथे विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. हंसिका स्पोर्ट पिंपल घर टीमनं या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. गोलंदाज हर्षनं कमबॅक केलेला आहे. फटका इथे चांगला आपल्याला पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. दरम्यान एक नाही तब्बल तिसरी धाव इथे पाहायला भेटली आणि बॅकअप नाहीये. तिथे मात्र बॅकअप नाहीये. काय खराब फिल्डिंग आपण पाहू शकता. या जिथे मात्र चौकारानं धावा पूर्ण झाल्या नाहीयेत, तिथे खेळपट्टीवरती रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. धावांसाठी धावपळ, धावांसाठी संघर्ष. तब्बल 5 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल. पंच योगेराज भुटेरे सर देखील हास्य स्मित देत आहेत की त्यांनी देखील अशा प्रकारची कधीही या धावा धावून काढलेल्या आहेत, या कधीच पाहिल्या नसतील. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर तब्बल 20 धावा आता धावपलकावरती आलेल्या आहेत. गोलंदाज हर्ष कमतरता नाहीये. चांगली गोलंदाजी होत आहे, परंतु क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो उंचावणं फार गरजेचं असेल. दरम्यान या ठिकाणी आपण चला या मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी सत्कार समारोह घेतो. एसकेटी ग्रुप अँड कंपनी महाराष्ट्र राज्य तसेच युवा उद्योजक कुमार ओमकार शेठ पातकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेऊया. अगदी आपण पाहू शकता यंग डायनामिक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत असेल. आप आ गए तो खुशियां दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, महफिल सवर गई,
अब साथ यूं ही बना रहे आपका और हमारा, क्योंकि आपके आगमन से खूबसूरती मंच की निखर गई. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. तदनंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रसाद खिस्मतराव. आपण करूया त्यांचा शुभ सन्मान. आपण पाहू शकता या ठिकाणी एसकेटी ग्रुप अँड कंपनी महाराष्ट्र राज्य युवा उद्योजक कुमार ओमकार शेटपातकर यांना आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान घेतोय, मेगा सन्मान. आणि दरम्यान यश गायकर यांच्या शुभ हस्ते आपण प्रसाद किस्मतराव यांचा या ठिकाणी शुभ सन्मान घेतोय. संघाची धावसंख्या इकडे झाली तब्बल 25 धावा. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा जोडलेल्या तब्बल 27 आणि 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रथमेश चिकोर. आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. विनंती असेल या ठिकाणी यश गायकर की आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी देखील आपण घ्यायचं आहे. जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका. जास्तीचा वेळ आपण अजिबात घेऊ नका, नाहीतर इथे मात्र आपण पाहिलं तर योगीराज भुटेरे सरांना देखील आता नाईटच्या स्पर्धेला जायचं आहे. आज सुट्टी आहे वाटतं. सो त्या अनुषंगाने चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तब्बल 28 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये इथे 14.0ची सरासरी गाठायची आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर जय बजरंग गोरसई ए या टीमनं 47 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मौसम पाटील अप्पा 11 बरोडी या टीमच्या अगेन्स्ट, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग अगदी दमदार स्थितीमध्ये केला बरोडी या टीमनं. परंतु आता त्यांनी थोडंसं विपरीत समीकरण ठेवलेलं आहे. म्हणजे 28 धावा चेस करण्याकरिता आमंत्रित केलेले आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल हंसिका स्पोर्ट पिंपळघर या टीमला. आता हंसिका स्पोर्ट पिंपळघर या टीमला नक्कीच मौसम पाटील फेम टीम अप्पा 11 बरोडी या टीमच्या गोलंदाजांचा सामना करावा लागेल. आपण पाहू शकता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये श्री गणेशा झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल या ठिकाणी विजयी तिलक लावण्याचं स्वप्न मैदानाच्या ओराशी बाळगून दोन बॅटर गणेश आणि वेदांत या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. जीतना है तो हालात से क्या घबराना, जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जीत के मैदान के अंदर कभी लश्कर देखा नहीं जाता. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. पुढील मॅच एकविरा सावाद टीम आपण देखील सज्ज राहा. आणि
भूमी 11 जय जोटिंग देवरुंग टीम जर आपण ऑन स्क्रीन वरती पाहत असाल, आमचा आवाज आपण ऐकत असाल, तर आपण देखील आता या क्रीडा नगरीच्या दिशेनं मार्गस्थ व्हा. तसेच वसत संघ आपण देखील आता या ठिकाणी मार्गस्थ व्हायचं आहे. आई एकवेरा सावाद टीम आपण देखील आता रिपोर्टिंग करायचं आहे. जाऊया आपण मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती बॉलर अजय पाटील इन ऍक्शन मध्ये आहे. आज अजय पाटील या ठिकाणी बरसले, किरण पाटील देखील बरसले. गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील स्ट्राईकला असेल मिस्टर गणेश. इथे मात्र चेंडू हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीयेत. इथे मात्र धावेनं श्री गणेशा झालेला आहे, ज्यांच्यावरती 28 धावांचं कर्ज लादलेलं आहे. आपल्या मंचावरती उपस्थित आहेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये एसकेटी ग्रुप अँड कंपनी महाराष्ट्र राज्य युवा उद्योजक कुमार ओमकार शेटपातकर, प्रसाद खिस्मतराव, तसेच प्रथमेश कौर साहेब. आणि दरम्यान मान्यवर आपल्यामधून रजा घेत आहेत. त्या तमाम सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने मनपूर्वक धन्यवाद असेल. अजय पाटील काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, कारण की सातत्यानं या खेळपट्टीचा वेध त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे ॲज अ बॅटर म्हणून त्यांनी त्याची ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि आता बॅटर गोलंदाज म्हणून त्याची गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे. अजयच्या षटकामध्ये फक्त 3च धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. तुम्हाला इथून ही मॅच जिंकायची असेल तर प्रति ओव्हरमध्ये 14.0च्या सरासरीने जावं लागेल. आणि ही सरासरी वाढवण्याचा प्रयत्न, दर्जेदार करण्याचा प्रयत्न. ओहो, नशिबाची साथ तिथे मात्र मिळते. 4 धावांसाठी येत आहेत या 4 धावा, चौकार. आणि दरम्यान आपण मंचावरती आपले अविनाश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. करण भोईर, आपल्याला विनंती असेल की आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मागील बॉलवरती जो चौकार आपल्याला पाहायला भेटला, त्या चौकाराचे चटके लागले की काय, आणि या चौकाराचे चटके पुनश्च या ठिकाणी आता लागत असताना मैदानाच्या आतमध्ये विश्वास केने देखील सांगत असतात त्यांच्या समालोचकाच्या माध्यमातून. आणि मागील चौकाराचे चटके आपण अनुभवू शकाल. सलगचा हा दुसरा चौकार इथे आपल्याला पाहायला भेटलाय आणि धावसंख्या धावपलकावरती आता 11 धावा. दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत अविनाश जी भुईर, करण भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. इथे अजय पाटील वरती आक्रमण चढवला जात आहे.
पुनश्च चांगला फटका, गॅप मोठी आहे, स्क्वेअर लेग, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती, परंतु फरक पडणार नाहीये. चेंडू जाईल दन दन करत 4 धावांसाठी. चौकार. काय दर्जेदार क्रिकेट. हंसिका स्पोर्ट पिंपल घर. धावसंख्या पोहोचली धावपलकावरती, आपण पाहू शकाल 15 धावा आता धावपलकावरती लागलेल्या आहेत. आता 13 धावांची गरज असेल 7 बॉलमध्ये. हजारों बार बिखर के सिमटने वाला हूं मैं, तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर न समझना ए दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. पहिल्या काही बॉलवरती आपण पाहिलं तर थोडासा दबदबा राहिला बॉलर अजय, परंतु तदनंतर या ठिकाणी कमबॅक होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग आपण पाहिली. बॅटर गणेश, आणि इथे चांगला फटका, स्लॉट मध्ये स्विंग केला बॉल आणि पाठवले चेंडूला सीमा रेषा बाय. कडक षटकार. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आता बॉलर आलेले आहेत, आपण पाहू शकाल. अश्विनला लावलंय गोलंदाजी मार्कवरती. 6 मध्ये 7 धावांची गरज आहे. स्ट्राईकला पण गणेशला पाहू शकाल. इथे मात्र हा बॉल सर्व काही चेक केलं त्या ठिकाणी पंचांनी डॉट बॉल घोषित केलाय. पुढचा बॉल 5 मध्ये आता 7. ड्राईव्ह केलाय, ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. ओ दर्जेदार फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली, परंतु इथे मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीये. कारण की आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच नीरज आपल्याला दाखवेल, कारण की क्षेत्ररक्षण करण्याकरिता भरपूर काही तिथे मेहनत करावी लागली. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. ऑनड्राईव्ह पाहायला भेटला. चेंडू मात्र त्या ठिकाणी हाताला स्पर्श जरूर झाला, पुढे चेंडू आला आणि दरम्यान चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा उशीर झाला आणि इथे मात्र 2 धावा बहाल झाल्या. आता 4 बॉल 5 धावांची गरज. इथे मात्र आपण पाहू शकता खोदून मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एकच धाव मिळेल. 3 बॉल आणि 4 धावांची गरज. मॅच मध्ये रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची गोटी, सांघिक कामगिरीचा मातबगार, झेंडा मिरवणारा आखाडा आपण पाहू शकाल. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. आता इथे जर आपण पाहिलं तर हंसिका स्पोर्ट पिंपळगर संघाच्या हृदयाचे ठोके आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे
मौसम पाटील फेम टीम अप्पा 11 बरोडे टीमच्या खेळाडूंचे देखील हृदयाचे ठोके आपण पाहू शकाल. धगधग धगधग असं वातावरण आता निर्माण झालेलं आहे. मॅच मध्ये रोमांचकता इथे आलेली आहे. 3 बॉल 4 धावांची गरज. पैसा वसूल मॅच. चोहे बाजूला प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. 3 मध्ये 4 असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. कोण बनेल इथे हिरो आपल्याला पाहायला भेटेल. अश्विनला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती. 3 बॉल 4 धाव्यांची गरज. 3 मध्ये 4 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात होती. हा खराब बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, परंतु पंचांकडे तुम्ही पाहू शकाल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे मात्र नक्कीच पाहू शकाल पंचांचा जो काही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. पंचांनी नो बॉल इथे मात्र घोषित केलेला आहे. रनआउट साठी देखील फलंदाज इथे मात्र बाद असतील. कॅच अप्रतिम पकडली होती दरम्यान. दर्जेदार कॅच पकडली होती, परंतु जले पण नमक छिडकता हुआ. मला वाटतं पंचांनी या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त खेळाडू आपण एक साईडला जास्तीचा ठेवला असेल. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. 3 चेंडू आणि 2 धावेंची गरज. काय जबरदस्त मॅच झाली. 28 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला भेटलं. मौसम पाटील फेम टीम, अप्पा 11 बरोडी या टीमनं आणि हंसिका स्पोर्ट पिंपलघर या टीमनं आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा त्या ठिकाणी जमवल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत ही मॅच आली आहे. हो, इथे मात्र आपण पाहू शकता पुन्हा अशा बॉल हवेमध्ये, परंतु नो बॉल होता दरम्यान झले पे निमक. आता 2 बॉल आणि 1 धावेची गरज. 2 बॉल 1 धाव इथे काढायची आहे मैदानाच्या आतमध्ये. अशा मोमेंटला मॅच इथे येऊन ठेपलेली आहे. आमचे प्रेक्षक देखील तुम्ही पाहू शकाल. आमच्या कॅमेरामॅन देखील थोडंसं प्रेक्षकांवरती कॅमेरा करतील. आपण पाहू शकाल प्रेक्षक आपण पाहू शकाल या मॅचचा आनंद घेत आहेत. कुणाचे हात खिशामध्ये आहेत, कुणाचे हात घडी घालून आहेत. आपण पाहू शकाल मॅचचा आनंद घेत आहेत. 2 बॉल 1 धावेची गरज. 2 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. चला, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल. 2 बॉल 1 धावेची गरज. आणि इथे मात्र फलंदाज बाद असतील रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. आता इथे 1 बॉल 1 धावेची गरज. पैसा वसूल मॅच. चूक झाली तर थांबू नका, अपयश आलं तर माघार घेऊ नका, कारण की चुकीचं अपयशाचं दडपण झुगारून दिल्याशिवाय नाविन्यतेची कास धरता येणार नाहीये आणि यशाला देखील गवस निघालता येणार नाहीये. आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या
घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रोहन आलेला आहे. छत्री पावसाला थांबू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकते आत्मविश्वास. रोहन मैदानाच्या आतमध्ये एक बॉल आणि एक धावेची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना गेला कुठे. पहिल्या बॉलमध्ये आपण पाहिलं संपूर्ण आधिपत्य गाजवलं होतं हंसिका स्पोर्ट पिंपळगर या टीमनं, परंतु जशी आपण पाहिली गोलंदाजी मार्कवरती बॉलर अश्विन जसा आलाय त्यांनी मात्र या ठिकाणी रंग भरलेला आहे या मॅच मध्ये. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. लॉन्ग ऑन वाईडिश लॉन्ग ऑन क्षेत्ररक्षक आहेत आणि हा बॉल इथे मात्र ओहो काय मॅच तिथे मात्र झाली. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे, परंतु ही मॅच मी तर म्हणेन की विजय क्रिकेटचा असेल, विजय या स्पर्धेचा असेल. दरम्यान इथे मॅच झाली फिनिश आणि मॅच जिंकली हंसिका स्पोर्ट पिंपळगर या टीमनं.